Good morning to all of you. Today's editorial 13th July, 13 जुलै. काय म्हणणे बघा, आजचं एडिटोरियल आहे एकदम सोपं आहे. इट इज रिलेटेड टू सोलार एनर्जी. अशाच टाईपचं एडिटोरियल अगोदर एक होऊन गेलेलं आहे. सोलार एनर्जीशी रिलेटेड आहे. आजच्या काळामध्ये सोलार एनर्जीची किती गरज आहे त्यानुसार मग हे आर्टिकल बोललं जाते आणि आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पॅन्डेमिक नंतर, तर त्याच्याशी रिलेटेड एक आर्टिकल आहे. बघूयात काय नेमकं म्हणताय. शुअर पॉवर ऑन इंडियात सोलार एनर्जी स्ट्रॅटेजी. मग सोलार एनर्जी जी आहे ती फक्त सोलार पॉवर नाही आहे, तर ती शुअर पॉवर आहे, फिक्स पॉवर आहे. ऑन इंडियात सोलार स्ट्रॅटेजी, जर आपली स्ट्रॅटेजी, भारताची जी स्ट्रॅटेजी आहे सौर ऊर्जेशी रिलेटेड, ती जी आहे ती काय आहे, शुअर पॉवर आहे, फिक्स पॉवर आहे, भेटणारीच आहे. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड एक कोट येते बघू. सोलार एनर्जी टुडेज रिसोर्स फॉर अ ब्रायटर टुमॉरो. जर आपल्याला उद्याचं भविष्य जे आहे ते ब्रायटर पाहिजे असेल त्यासाठी सोलार एनर्जी हा एक चांगला रिसोर्स आज बनू शकतो. ठीक आहे. सो पुढे आर्टिकल मध्ये नेमकं काय म्हटलं जातंय ते बघू. India's solar strategy should look at tapping the best globally to make locally. इंडिया सोलर स्ट्रॅटेजी, भारताची जी सौर स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जो प्लॅन असला पाहिजे, स्ट्रॅटेजी मीन्स प्लॅन, शुड लुक ॲट टॅपिंग मीन्स ऍक्सेप्ट करणं, अक्वायर करणं. सो इंडियाची स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे सौर रिलेटेड की जी काय करेल, टॅप द बेस्ट ग्लोबली, जगातलं सगळ्यात भारी, टू मेक लोकली, पण जगातलं सगळ्यात भारी असलेलं जे आहे पण ते कसं केलं पाहिजे, तर लोकली मेक केलं पाहिजे, इंडियामध्येच म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्येच ते काय केलं पाहिजे, बनवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. सो म्हणजे इथे बनवायचं लोकल टू व्होकल जे आपण बघितलं होतं त्या पद्धतीची ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे सोलार साठीची, असं आर्टिकलचं जे हेडलाईन आहे ते आहे. ठीक आहे. याचा बेस काय घेतलाय तो आता आपण बघू. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी स्टेटेड डायडॅश टू टॅप द एनर्जी ऑफ द सन टू सबस्टेन्शियली पॉवर द इकॉनॉमी अँड एव्हरीडे लाईफ इज. एव्हरीडे लाईफ इथपर्यंत प्राईम मिनिस्टर मोदी यांनी असं स्टेटेड सांगितलंय, दॅट इज टू टॅप द एनर्जी ऑफ द सन. सूर्याची जी एनर्जी आहे तिला काय केलं पाहिजे, टॅप केलं पाहिजे, असं त्यांनी रेझोल्यूट केलेलं आहे. रेझोल्युशन करणं म्हणजे संकल्प करणं, असं संकल्पित केलेलं आहे की टू टॅप द एनर्जी ऑफ द सन, सूर्याची जी सौर ऊर्जा आहे ती टू सबस्टेन्शियली मीन्स लॉंग टर्म टिकणारी, पॉवर द इकॉनॉमी, जी काय करेल पॉवर सबस्टेन्शियली जास्त वेळ टिकल, आणि इकॉनॉमी अँड एव्हरीडे लाईफ, इकॉनॉमीला सुद्धा आणि रोजचं जे जीवन आहे त्याला सुद्धा इज सपोर्ट करेल, अशी सौर ऊर्जा जी आहे तर ती असली पाहिजे. मग तिचा वापर जो आहे, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे की सौर ऊर्जेचा वापर आपण अशा पद्धतीने केला पाहिजे की ज्या माध्यमातून रोजची जी इकॉनॉमी आहे आणि सोबतच रोजचं जे जीवन आहे ते कंटिन्यू चांगलं राहिलं पाहिजे, त्याला पॉवर केलं पाहिजे, त्याला बूस्ट करता येईल असं. हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हा झाला सब्जेक्ट. इज टू बी वेलकम, हे जे त्यांनी सांगितलेलं आहे हे काय केलं पाहिजे, इज टू बी वेलकम, याचं स्वागत केलं पाहिजे. बिकॉज इट कुड हेल्प चार्ट अ ग्रीन डील फॉर द फ्युचर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ ग्रीन डील. ग्रीन डील ही एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे. त्याचा अर्थ होतो ग्रीन म्हणजे हिरवी असं नाही, पर्यावरणाला कन्सिस्टंट चांगलं ठेवणारी अशी डील आपण ज्याला म्हणू शकतो, दॅट इज द ग्रीन डील. ठीक आहे. इट इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. सो बिकॉज जर असं झालं तर त्यातून काय होणार आहे, इट कुड हेल्प चार्ट अ ग्रीन. चार्ट, इथं चार्टचा अर्थ प्लॅन करणं किंवा इन्क्रीज करणं किंवा इम्प्रूव्ह करणं अशा अर्थाने वापरलं जाते. सो चार्ट अ ग्रीन डील फॉर द फ्युचर, पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये ज्या ग्रीन डील असतील त्या करण्यासाठी किंवा त्या ऍक्सेप्ट करण्यासाठी, त्या अक्वायर करण्यासाठी या माध्यमातून आपल्याला काय होईल, मदत होईल. म्हणून करेक्ट आन्सर असेल सी, रिझॉल्व. ठीक आहे. नेक्स्ट बघू. ही रिस्टेटेड, त्यांनी अजून असं सुद्धा म्हटलं की द केस फॉर ग्रेटर रिलायन्स ऑन सोलार पॉवर, ग्रेटर रिलायन्स ऑन सोलार पॉवर फॉर एनर्जी अँड ॲज अ पाथ फॉर सेल्फ रिलायंट इंडस्ट्रियलायझेशन ॲट द इनॉग्रेशन ऑफ अ 750 मेगावोल्ट फोटोवोल्टॅइक प्रोजेक्ट ॲट रेवा इन मध्य प्रदेश लास्ट वीक. त्यांनी लास्ट वीकला जे मध्य प्रदेश मधलं रेवा या ठिकाणी जो फोटोवोल्टाईक प्रोजेक्ट आहे, फोटोवोल्टाईक इट इज रिलेटेड टू सोलार एनर्जी, मग तो जो प्रोजेक्ट आहे तिथं इनॉग्रेशन ऑफ 750 मेगावॅट, 750 मेगावॅट अशा प्रोजेक्टचं जिथं इनॉग्रेशन होतं तिथं बोलत असताना त्यांनी अजून असं सांगितलं की द
केस फॉर ग्रेटर रिलायन्स ऑन सोलार पॉवर. आपली जास्तीत जास्त रिलायन्स जे रिलायन्स हा शब्द म्हणजेच डिपेंड असण्याशी रिलेटेड असतो आणि म्हणून रिलायन्स सोबत पण ऑनच येतं. ठीक आहे. सो रिलायन्स ऑन सोलार पॉवर, बऱ्यापैकी आपली डिपेंडन्सी जी आहे ती सोलार पॉवर वरती झाली पाहिजे. फॉर एनर्जीचा जिथे गरज पडेल तिथे तिथे सोलार वरती ती असली पाहिजे. अँड ॲज अ पाथ फॉर सेल्फ रिलायंट इंडस्ट्रियलायझेशन, असं की ज्या ठिकाणी सेल्फ रिलायंट इंडस्ट्रियलायझेशन, जसं की आपण आत्मनिर्भर इंडस्ट्रियलायझेशन म्हणतोय, त्या आत्मनिर्भर इंडस्ट्रियलायझेशन साठी सुद्धा काय होऊ शकतो, याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय की जर आपण बघितलं, त्यांनी असं सांगितलं की जे रेवा मध्य प्रदेश मधलं ज्या ठिकाणी फोटोव्होल्टाईक प्रोजेक्ट आहे तिथे इनॉग्रेट करत असताना मोदीजींनी सांगितलं की एनर्जीसाठी ज्याच्या वेळेस नाव येईल त्याच वेळेस आपण सोलार पॉवर जी आहे ती वापरली पाहिजे. यामधून दोन गोष्टी होतील, एक सेल्फ रिलायंट आत्मनिर्भर जे इंडस्ट्रियलायझेशन आपण म्हटलंय त्याच्यासाठी सुद्धा याचा फायदा होईल आणि एनर्जी म्हणून सुद्धा फायदा होईल. ओके. But as he would recognize the idea of building a domestic solar manufacturing industry that delivers, पण जसं की त्यांना माहिती असेल, the idea of building a domestic solar manufacturing industry that delivers dash volumes of quality photovoltaic cells, modules and associated equipment is long in the tooth. ही एक इडियम आहे, इज लॉंग इन द टूथ. म्हणजेच काय, ओल्ड गोष्ट आहे, एखाद्या बऱ्याच दिवसापासून आपण त्याला म्हणतो चघळली जाणारी गोष्ट, तर ती लॉंग इन द टूथ. म्हणजेच काय, एखादी गोष्ट भरपूर चघळली जाते. सो जसं की आपल्याला माहिती आहे, त्यांना पण माहिती असेल की आयडिया बिल्डिंग अ डोमेस्टिक सोलार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, भारतामध्ये सोलार मॅन्युफॅक्चरिंग करावं ही इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये फोटोव्होल्टाईक सेल्स, मॉड्यूल्स आणि यातले इक्विपमेंट्स जे असतील हे सगळं बनवण्यासाठी, एक चांगलं बनवावं आणि डिलिव्हर करावं, यासाठी खूप दिवसांपासूनची ही गोष्ट आहे. दॅट डिलिव्हर्स डॅश व्हॉल्यूम, कमी व्हॉल्यूम नाहीये, जास्त होणार आहे. म्हणून इन्क्रीजिंग व्हॉल्यूम्स ऑफ क्वालिटी फोटोव्होल्टाईक सेल्स, मॉड्यूल्स अँड असोसिएटेड इक्विपमेंट इज लॉंग इन द टूथ. हे बऱ्याच दिवसापासून काय आहे, चघळला जाणारा विषय आहे. म्हणजे काय, याच्यासाठी बऱ्याचशा जुन्या ज्या गव्हर्नमेंट होत्या त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि तेव्हापासून हे प्रयत्न चालू आहेत की ज्या माध्यमातून काय व्हावं, असे प्रोजेक्ट जे आहेत, सोलार प्रोजेक्ट जे आहेत किंवा फोटोव्होल्टाईक प्रोजेक्ट जे आहेत ते अजून जास्तीत जास्त प्रमाणात डोमेस्टिक इंडियामध्ये जे आहे ते वाढले जावे. ठीक आहे. करेक्ट आन्सर असेल सी, इन्क्रीजिंग. इंडिया इज इन्स्टॉल्ड बेस ऑफ दीज ग्रीन पॉवर सोर्स इज अबाउट 35 गीगावॅट्स. मग भारतात जर आपण इन्स्टॉल्ड बेस, त्याचा जर बेस बघितला तर या ग्रीन पॉवर सोर्स, याला ग्रीन पॉवर सोर्स का म्हटलं, मी आधीच सांगितलं, ग्रीन जिथे जिथे इट इज इको फ्रेंडली, एन्व्हायरमेंटला फ्रेंडली असणार. सो इंडियाच इन्स्टॉल्ड बेस, सध्याची जेवढे काही इक्विपमेंट वगैरे इन्स्टॉल केलेले आहेत ते ग्रीन पॉवर सोर्स इज अबाउट 35 गीगावॅट्स. सध्या ती किती आहे, 35 गीगावॅट्स एवढे आहे. अँड इट्स प्रोजेक्टेड ऍडिशन ऑफ कॅपॅसिटी अंटिल 2024 in a COVID-19 affected future is dash by the industry estimated by, सांगितली गेली आहे. एस्टिमेट करणं म्हणजेच काय, पुढचं किती असेल त्याचा अंदाज बांधणं. ठीक आहे. सो अँड इट्स प्रोजेक्टेड ऍडिशन ऑफ कॅपॅसिटी अंटिल 2024 in a COVID-19 affected future is estimated by the industry to be the order of 50 gigawatts. सध्याची किती आहे, 35 गीगावॅट्स एवढी. आणि अशीच 2024 पर्यंत असं प्रोजेक्ट केलं. प्रोजेक्ट करणं म्हणजे पण तेच अंदाज बांधणं पुढचा. आणि 2024 पर्यंत याच स्पीडने जर आपण ग्रो करतोय तर आपण साधारण 50 गीगावॅट पर्यंत आपण पोहोचू, असं एक्सपेक्टेशन जे आहे ते या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, जशी आपली कॅपॅसिटी सध्या 35 गीगावॅट आहे तशी COVID-19 नंतर जे काही आपलं COVID-19 मुळे अफेक्ट झालेलं जे फ्युचर असेल त्यामध्ये साधारण 50 गीगावॅट एवढी आपण काय करू शकू, जी काही एनर्जी जी आहे, सोलार एनर्जी, ती आपण जनरेट करू शकू. ओके. Viewed against the goal set 5 years ago for the Paris Agreement on Climate of installing 100 gigawatt of solar power by 2022, there could be a sharp deficit. जसं की आपण बघितलं, viewed against 50 गीगावॅट ही 2024 पर्यंत करतील असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथं असं सांगितलं की काय, 2024 पर्यंत आपण
50 गिगावॅट इथपर्यंत आपण पोहोचू, हा संकल्पित समजा. आणि हेच आपण जर याच्या अगेन्स्ट विचार केला की 5 वर्षापूर्वी आपण जो गोल सेट केला होता कुठे, पॅरिस अग्रीमेंट मध्ये ऑन क्लायमेटशी रिलेटेड जे पॅरिस अग्रीमेंट झालं होतं, त्यामध्ये इन्स्टॉलिंग 100 गिगावॅट आपण 2022 पर्यंत 100 गिगावॅट एवढा सोलार पॉवरचा यूज करणार आपण उभं करणार होतो. पण जर आपण रियालिटी बघितलं 2022 पर्यंत आपण 100 गिगावॅट करणार होतो आणि 2024 पर्यंत आता आपण काय सांगतोय 50 गिगावॅट करणार. म्हणजे शार्प डेफिशिएट जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. डेफिशिएट मीन्स कमतरता होणं, डिक्रीज होणं. ठीक आहे. सो ओरिजिनली सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी की 2022 पर्यंत आपण ते किती करू, 100 गिगावॅट. सध्या तर ऍक्च्युअल मध्ये 35च आहे आणि 2024 पर्यंत किती होईल ते 50 गिगावॅट एवढं पोहोचू शकेल. म्हणजे जे आपलं 2022चं जे लक्ष होतं, जे गोल होतं 100 गिगावॅटचं, ते होईल किंवा नाही होईल याबद्दल साशंकता आहे. कारण याचं कारण काय, इंडिया इन्स्टॉल्ड बेस, आपल्याकडे सध्या जे असलेले इक्विपमेंट आणि जेवढे पण काही गोष्टी अवेलेबल आहे रिसोर्सेस, त्याच्या माध्यमातून हे म्हटलं जात आहे. ओके. Next, combined with a low domestic cell manufacturing capacity at 3.1 gigawatt last year and heavy dash on China, heavy reliance on dependency नहीं है, म्हणून मग reliance E correct answer. Combined with low domestic, का बरं असं होतंय, तर आपल्याकडे जे आहे तर डोमेस्टिक सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे आपली ती काय खूप कमी आहे. ऍट किती येते 3.1 गिगावॅट एवढी लास्ट इयरला होती. अँड हेवी डायडॅश ऑन चायना, आणि याच्यामधलं पण जे आपण बनवतोय त्यातलं पण काय बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या कुणावर डिपेंड आहे, चायनावरती. हाय अँबिशन मस्ट नाऊ बी सपोर्टेड बाय अग्रेसिव्ह ऑफिशियल पॉलिसी. मग जसं की याच्यामध्ये चायनावरती डिपेंडन्सी खूप आहे. हाय अँबिशन मीन्स गोल, महत्वाकांक्षा. मस्ट नाऊ बी सपोर्टेड बाय अग्रेसिव्ह ऑफिशियल पॉलिसी. फक्त अँबिशन असून चालणार नाही, तर त्याला अग्रेसिव्ह ऑफिशियल, अग्रेसिव्ह मीन्स आक्रमक म्हणू शकतो, पण इथं त्याचा अर्थ ठोस. मग अशी काहीतरी, फक्त आपल्याला हाय अँबिशन ठेवून चालणार नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला सपोर्ट करावं लागेल. काहीतरी अग्रेसिव्ह ऑफिशियल पॉलिसी घेऊन जे तर ते सपोर्ट करावं लागेल. कारण आपली मागच्या याच्यापर्यंत 3.1 गिगावॅट एवढीच आपली कॅपॅसिटी होती. त्यात पण आपली रिलायन्स आपण जास्तीत जास्त डिपेंड होतो कुणावरती, चायनावरती. ठीक आहे. The Chinese story is one of a steady rise from insignificant manufacturing capability in the 1990s. मग आपण जर बघितलं समजा चायनाची जी स्टोरी आहे ती 1990 पासून स्टेडी मीन्स कन्सिस्टंट, सातत्यानं राईज वाढत जाणारी, फ्रॉम इनसिग्निफिकंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटी, इनसिग्निफिकंट अयोग्य, मॅन्युफॅक्चरिंग माहिती सगळ्यांना, कॅपॅबिलिटी क्षमता. मग जशी की त्यांची अक्षमता असणार मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर 1990 पासून मग हे हळूहळू काय होत गेलं, स्टेडी कन्सिस्टंटली वाढत गेलेलं आहे. 1990 पासून कन्सिस्टंटली ते वाढलेलं आहे. ठीक आहे. टू व्हर्च्युअल डायडॅश थ्रू ऍक्टिव्ह गव्हर्नमेंट सपोर्ट इन आयडेंटिफाईंग अँड अक्वायरिंग टॉप टेक्नॉलॉजीज ग्लोबली. टू व्हर्च्युअल डॉमिनन्स, व्हर्च्युअल त्यांचा काय झालंय सगळीकडे आता डॉमिनन्स झालाय थ्रू ऍक्टिव्ह गव्हर्नमेंट सपोर्ट. आणि कशाच्या माध्यमातून, ऍक्टिव्ह जे गव्हर्नमेंट होतं त्याच्या सपोर्टने. कशाच्या सपोर्टने, त्या सपोर्टने नेमकं काय केलं, आयडेंटिफाईंग अँड अक्वायरिंग टॉप टेक्नॉलॉजीज ग्लोबली. जगातल्या सगळ्यात भारी टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या त्यांनी काय केल्या, ऍक्सेप्ट केल्या. आणि ते ऍक्सेप्ट केल्या सोबत अजून काय केलं, इम्पोर्टिंग क्रिटिकल रॉ मटेरियल सच ऍज पॉलिसिलिकॉन. म्हणजे काही पॉलिसिलिकॉन आहे ते इम्पोर्ट केलं. क्रिटिकल रॉ मटेरियल जे आहेत, गरजेचे जे काही रॉ मटेरियल आहे ते पॉलिसिलिकॉन. ते अक्वायरिंग सोलार मॅन्युफॅक्चरर्स अब्रॉड. काय काय त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये चेंज केलेले आहेत ते डिटेलमध्ये इथं डिस्कस केलेले आहे. डॉमिनन्स त्यांचं सगळ्या जगावरती कशा पद्धतीने झालं. पहिली गोष्ट आयडेंटिफाय केलं, अक्वायर केलं. टॉप टेक्नॉलॉजी जगातल्या ज्या आहेत त्या त्यांनी अक्वायर केल्या आणि आयडेंटिफाय करून अक्वायर केल्या. त्याच्यानंतर क्रिटिकल रॉ मटेरियल जे आहे पॉलिसिलिकॉन ज्याला म्हणतो आपण, ते त्यांनी त्यांच्याकडे घेतलं. अक्वायरिंग सोलार मॅन्युफॅक्चरर्स अब्रॉड, म्हणजे बाहेर चायनाच्या बाहेरचे जेवढे काही सोलार मॅन्युफॅक्चरर्स होते त्यांना स्वतःच्या कंट्रीमध्ये येण्यासाठी काय केलं त्यांनी, जास्तीत जास्त त्यांच्यासाठी जे आहे तर सूट ठेवली. आणि त्या माध्यमातून काय झालं की बाहेरचे लोक जे आहेत ते तिकडे काय करायला लागले, इन्व्हेस्ट करायला लागले. अँड इन्व्हेस्टिंग इन थर्ड कंट्रीज. आता थर्ड कंट्रीज काय असतं,
थर्ड कंट्रीज मीन्स आपण बघतो डेव्हलप्ड कंट्रीज, डेव्हलपिंग कंट्रीज, आणि तिसरं जे येतं दॅट इज द अंडर डेव्हलप कंट्रीज. मग त्या ज्या अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत विथ रेडी कॅपेबिलिटी, मग त्या कंट्रीजला यांनी काय केलं, जसं की साऊथ आफ्रिका वगैरे असेल, आफ्रिकन कंट्रीज असतील, तर या कंट्रीला त्यांनी काय केलं की कॅपेबिलिटी त्यांची वाढवण्यासाठी आमच्या कंट्रीमध्ये तुम्ही या, आणि किंवा यांनी जे आहे चायनामधून तिकडे सेटअप जे आहे ते जास्तीत जास्त तिकडे त्या कंट्रीजमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा जो आहे तो जास्तीत जास्त प्रयत्न केला, ज्या माध्यमातून ज्या ज्या कंट्रीमध्ये रिसोर्सेस आहेत, सोबत काही त्यांची कॅपेबिलिटी आहे, तिथं मॅनपॉवर अवेलेबल आहे, इंडस्ट्रीज आहेत, आणि ज्या की हे करू शकतात, अशा इंडस्ट्रीजमध्ये, अशा कंट्रीजमध्ये चायनाने काय केलं तर जास्तीत जास्त प्रमाणात इन्व्हेस्टिंग केलं. ठीक आहे. सो या 4-5 गोष्टी आहे की ज्याचा वापर करून 1990 पासून तर आतापर्यंत व्हर्च्युअल एक ओव्हरऑल बघितलं तर सोलार इंडस्ट्रीमध्ये डॉमिनन्स जे आहे ते चायनाने क्रिएट केलेलं आहे. ओके. इम्पॉर्टंटली द डोमेस्टिक मार्केट वॉज ट्रीटेड विथ ग्रेट इम्पॉर्टन्स डॅश प्रमोटिंग एक्सपोर्ट व्हाईल. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं, द डोमेस्टिक मार्केट वॉज ट्रीटेड विथ ग्रेट इम्पॉर्टन्स. त्यांनी काय केलं, प्रमोटिंग एक्सपोर्ट, एक्सपोर्ट तर करतच होते, पण ते करत असताना डोमेस्टिक मार्केट मधलं जे आहे ते त्याला की कमी केलं नाही, त्यांना सुद्धा काय केलं, ग्रेट इम्पॉर्टन्स जे आहे ते दिलं. म्हणजेच काय, त्यांच्या पॉलिसी, त्या ज्या सरकारने जे काही डिसिजन्स घेतले त्या माध्यमातून घरगुती वापरामध्ये येणारं जी काही सोलार एनर्जी आहे ती कशी वापरता येईल घरातल्या घरामध्ये, म्हणजे ती कशी जनरेट करता येईल, प्रत्येक घरामध्ये ते कसं वापरलं जाईल ह्याची काळजी घेतली. ज्यामुळे काय झालं की एक्सपोर्ट तर एका साईडला जगामधलं आपलं अस्तित्व वाढतंय, सोबत स्वतःचं जे त्या ओन कंट्री मधलं अस्तित्व आहे ते पण त्यांनी अजून वाढवण्याचा प्रयत्न केला. जनरली काय होतं की एक्सपोर्ट वाढवला गेला की इंटरनल डोमेस्टिक मार्केट मधलं आपली जी आहे ती कमतरता होते. जसं की युरोपियन युनियन मध्ये बाहेर ते माल सप्लाय करतात पण त्यांच्या ओन कंट्रीज मध्ये तेवढं जास्त त्याचा खप होत नाही, आणि म्हणून जर बाहेर मंदी आली तर त्यांच्यावरती खूप जास्त अफेक्ट होतो. हा आपल्यासारख्या कंट्रीला किंवा इंडिया किंवा चायनाला हे होत नाही, कारण काय, आपलं डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे, आणि तोच फायदा चायनाने करून घेतला. डोमेस्टिक मार्केटमध्ये जे आहे चायनाने तोच फायदा करून घेतला. काय केलं चायनाने, डोमेस्टिक मार्केटला भलेही त्यांनी प्रमोट केलं, पण ते प्रमोट करत असताना, एक्सपोर्ट प्रमोट करत असताना त्यांनी जे तर इंटरनल मार्केट जे आहे मीन्स डोमेस्टिक मार्केट जे आहे त्याला पण त्यांनी काय केलं, कन्सिस्टंटली तेवढंच इम्पॉर्टन्स जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. मग हे दोन ऑपोजिट गोष्टी होत्या, म्हणून व्हाईल हा प्रॉपर वर्ड या ठिकाणी असेल. सो ग्रेट इम्पॉर्टन्स व्हाईल प्रमोटिंग एक्सपोर्ट्स. ओके. द पॅन्डेमिक प्रेझेंट्स अ क्रिटिकल ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया टू प्लॅन अ ग्रीन डील. मग जसं की आपण बघितलं की या पॅन्डेमिक मुळे काय होईल, प्रेझेंट्स अ क्रिटिकल ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया. या पॅन्डेमिक मुळे एक क्रिटिकल ऑपॉर्च्युनिटी मिळते, एक चांगली, तसं बघितलं तर क्रिटिकलचा अर्थ डेलिकेट, नाजूक वगैरे म्हणतो आपण, पण इथे तो अर्थ नाही आहे. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया टू प्लॅन अ ग्रीन डील. भारताला एक खूप चांगली संधी मिळालेली आहे की ज्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची ग्रीन डील जी आहे ती बनवता येईल, ऑन द लाईन्स ऑफ व्हॉट द युरोपियन युनियन हॅज कमिटेड इटसेल्फ टू. युरोपियन युनियननी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ज्यासाठी ती करारबद्ध आहे, त्यानुसार जर आपण बघितलं तर ह्या पॅन्डेमिक मुळे आपल्याला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळू शकते. That future growth and employment should align itself to environmental and sustainability objectives, particularly in energy production away from dirty fuels such as coal. जर आपण बघितलं समजा ऑन द लाईन्स ऑफ व्हॉट द युरोपियन युनियन हॅज कमिटेड इटसेल्फ टू, युरोपियन युनियननी जसं कमिट केलेलं आहे त्यानुसार जर आपण बघितलं की फ्युचर ग्रोथ, भविष्यातली जी ग्रोथ आहे ती, अँड एम्प्लॉयमेंट, आणि जसं की एम्प्लॉयमेंट आहे ही शुड अलाइन मीन्स एकत्रित येणं, इट सेल्फ टू एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी म्हणजे लॉंग टर्म जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ते, जसं की एनर्जी प्रोडक्शन, सोलार एनर्जी प्रोड्यूस करणं, अवे फ्रॉम डर्टी फ्युल्स सच ॲज कोल, जी आपल्याला कोल सारख्या डर्टी फ्युल्स पासून आपल्याला दूर घेऊन जाणारी आहे, अशी सोलार एनर्जी, ज्या माध्यमातून भविष्यामध्ये ग्रोथ पण मिळेल आणि एम्प्लॉयमेंट पण जमा होईल, याच्याशी युरोपियन युनियन जे कमिटेड आहे आपल्यासोबत, तर त्यानुसार भारताला या पॅन्डेमिक मुळे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी येईल पुन्हा बाउन्स बॅक करण्यासाठी, पुढच्या पद्धतीने ग्रो करण्यासाठी आणि एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी. ओके. नेक्स्ट. There is no better time than now to make solar energy.
बेटर टाइम दॅन नाऊ म्हणजेच काय, यापेक्षा चांगली संधी, चांगला वेळ कधीही येणार नाही टू मेक सोलार एनर्जी अ स्ट्रॅटेजिक सेक्टर. स्ट्रॅटेजिक म्हणजेच काय, प्लॅनेड सेक्टर. ठीक आहे. मग देर इज नो बेटर टाइम दॅन नाऊ टू मेक सोलार एनर्जी अ स्ट्रॅटेजिक सेक्टर. आत्तासारखा कोणताही वेळ परत येणार नाही की ज्या माध्यमातून, जसं की आतापर्यंत आपण सोलार एनर्जी बद्दल बऱ्याच दिवसापासून हे विषय चघळले जात आहेत, पण ह्याच्यावर चांगला स्ट्रॅटेजिक प्लॅन किंवा एक चांगल्या पद्धतीचा विचार करून आपण बनवणं हे आतापर्यंत केलं नाही. पण आता ते राईट टाइम आहे की ज्या वेळेला आपण हे करू शकतो. गिव्हिंग इट डॅश मच इम्पॉर्टन्स ॲज डिफेन्स, ॲजचा जोडीदार ॲज. ठीक आहे. म्हणून मग इट ॲज मच इम्पॉर्टन्स ॲज डिफेन्स, पण सो सोबत मच नाही वापरता येणार, म्हणून मग आपण ॲज मच ॲज जास्त करेक्ट राहील. ठीक आहे. सो गिव्हिंग इट ॲज मच इम्पॉर्टन्स ॲज डिफेन्स, जसं आपण डिफेन्सला जेवढं इम्पॉर्टन्स देतोय तेवढंच इम्पॉर्टन्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स सोलार एनर्जीला द्यावं. यापेक्षा चांगली संधी किंवा यापेक्षा चांगला वेळ त्यासाठी आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आताच आपण काय केलं पाहिजे, जसं आपण डिफेन्सला जेवढं महत्व देतो त्यापेक्षा जास्त महत्व आपण या सोलार एनर्जीसाठी जे ते पण दिलं पाहिजे. ओके. As the architect of the International Solar Alliance, which attracted about 120 nations as its launch, जसं की आर्किटेक्ट डिझाईन ऑफ इंटरनॅशनल सोलार अलायन्स, आपण जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेशी रिलेटेड जी काही अलायन्स करण्यात आलेली आहे, युनियन करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 120 नेशन्स जे आहेत ते जोडले गेलेले आहेत ऍट इट्स लॉन्च. जसं की ते लॉन्च केलं आपण त्याच वेळेस किती नेशन जोडले गेले, 120. पुढे, इंडिया नीड्स टू शो लीडरशिप टू ऍडव्हान्स द मॅन्युफॅक्चर अँड ऍब्झॉर्प्शन ऑफ सोलार फोटोव्होल्टाईक इन्फ्रास्ट्रक्चर इन लो अँड मिडल इन्कम कंट्रीज. मग भारताची ही गरज आहे की भारताने काय करावं, 120 कंट्रीजला जे अलायन्स केलेलं आहे त्यांच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीने लीड रोल जो आहे तो प्ले करायला पाहिजे. कशामध्ये, ऍडव्हान्स बनवणं, कुणाला, मॅन्युफॅक्चर करणं सोलार मॅन्युफॅक्चर आणि ऍब्झॉर्प्शन ऑफ सोलार फोटोव्होल्टाईक इन्फ्रास्ट्रक्चर. आपण आपले इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर लीड केलं पाहिजे, लीड रोल प्ले केला पाहिजे, असं आर्टिकलचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, जी इंटरनॅशनल अलायन्स जी आहे त्या अलायन्स नुसार जर आपण बघितलं तर त्या अलायन्स नुसार आपण 120 कंट्रीज ज्या आहे, युरोपियन युनियन त्याच्यानंतर बाकी सगळ्या मिळून ज्या 120 कंट्रीज आहे, या 120 कंट्रीजला आपण लीड केलं पाहिजे. आणि नेमकं पुढे काय करायला पाहिजे ते सोलार फोटोव्होल्टाईक इन्फ्रास्ट्रक्चर ते वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी आपण लीड रोल प्ले केला पाहिजे. ज्या माध्यमातून काय होईल, असं इन्फ्रास्ट्रक्चर की जे इन लो अँड मिडल इन्कम कंट्रीज, लो किंवा त्याच्यापेक्षा कमतरता असणारा जो मिडल इन्कम अशा कंट्रीज आहे त्या कंट्रीजला नेमकं याच्यातून कशा पद्धतीने पुढे प्लॅन करता येईल यासाठी काय केलं पाहिजे तर आपण लीड रोल जो आहे तो प्ले केला पाहिजे, असं आर्टिकलचं म्हणणं आहे. ओके. द की डॅश आर इंटिग्रेटेड, द की की रिक्वायरमेंट्स, मग गरजेच्या असणाऱ्या ज्या इक्विपमेंट्स म्हणून किंवा रिक्वायरमेंट्स आर, महत्वाच्या यातल्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या कोणत्या आहेत. इंटिग्रेटेड पॉलिसीज, मग अशा पॉलिसी इंटिग्रेटेड म्हणजेच कोणत्या, कलेक्टिव्ह पॉलिसीज फुल्ली सपोर्टेड बाय स्टेट्स. मग यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय की जास्तीत जास्त इंटिग्रेटेड पॉलिसी असलं पाहिजे, सर्वसमावेशक ज्याला म्हणतो आपण, त्या अशा पॉलिसीज असाव्या की ज्यामध्ये सर्व समावेशन होईल आणि ज्याला सगळ्या कंट्रीज ज्या आहेत त्या काय करतील, मान्यता देतील आणि सपोर्ट पण करतील. ओके. इथं आन्सर येईल रिक्वायरमेंट्स. ओके. इंडस्ट्री मस्ट गेट हेल्प टू सेट अप फॅसिलिटीज अँड अवेल लो कॉस्ट फायनान्सिंग, both important elements in China's rise, and be able to invest in intellectual property. A forward-looking program should also look at emerging trends in dash solar innovatively. Industry must get help to set up facilities. मग ज्या पण जी सोलार इंडस्ट्री आहे तिला हेल्प मिळाली पाहिजे की नवीन नवीन सेटअप करण्यासाठी, फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. अँड अवेल गेट जे मिळणं म्हणतो आपण लो कॉस्ट फायनान्सिंग, आणि त्यांना कमीत कमी इंटरेस्ट वरती असणारं फायनान्स जे आहे ते अवेलेबल झालं पाहिजे. जर त्यांना सेटअप चांगले फॅसिलिटी सेटअप करणं हे भेटलं आणि सोबत कमी फायनान्स
कमी इंटरेस्ट रेट असणारं फायनान्स मिळालं तर त्या माध्यमातून बोथ इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन चायनाज राईज हेच एलिमेंट होते की ज्या एलिमेंटमुळे चायना हा वरती आला अँड बी एबल टू इन्व्हेस्ट इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, आणि त्यातूनच त्यांनी काय केलं तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केलं. तर ह्याच दोन गोष्टी असेल तर आपल्या या आपण जर लीड रोल प्ले केला आणि त्यामध्ये सुद्धा जर आपल्याला सेटअप करण्यासाठी फॅसिलिटी सेटअप करणं आणि फायनान्स लो कॉस्ट वरती अवेलेबल झालं तर चायना सारखंच काय होईल, आपल्याला पण त्यामध्ये पुढे जाता येईल. अ फॉरवर्ड लुकिंग प्रोग्राम शुड ऑल्सो लुक ॲट एमर्जिंग ट्रेंड्स, आणि या व्यतिरिक्त अजून पुढे काय नेमकं करता येईल म्हणजेच काय फ्युचरला फोरकास्ट करून, फॉरवर्ड लुकिंग म्हणजेच काय पीप इन टू द फ्युचर, भविष्याचा वेध घेणं आणि त्यानुसार आपल्याला प्रोग्राम मध्ये काही चेंजेस जे आहेत ते करावे लागतील ऍट इमर्जिंग ट्रेंड्स. जसे की इमर्जिंग मीन्स उभरते, नवीन नवीन येणारे बदलणारे जे काही नवीन येणारे बदलणारे जे ट्रेंड्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा इन डायडॅश सोलार इनोव्हेटिव्हली डिप्लॉईंग, अप्लाय करणं किंवा एम्प्लॉय करणं, ऍक्सेप्ट करणं याच्याशी रिलेटेड वापरलं जातं डिप्लॉईंग सोलार इनोव्हेटिव्हली. मग सध्या ज्या आहेत त्या ठिकाणी तर सोलार वापरणंच, सोबत सोबत अजून कुठे कुठे सोलार वापरलं जाऊ शकतं यासाठी सुद्धा नवीन काही वेध घेणं हे पण फायदेशीर राहील. ओके, these dash these include न्यूअर टेक्नॉलॉजीज, नवीन टेक्नॉलॉजीज याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जाऊ शकतील, सच ॲज जसं की आस्थेटिक म्हणजे अट्रॅक्टिव्ह, फोटोवोल्टाईक विंडो अँड रूफ टाइल्स फॉर बिल्डिंग्स. मग जसं की याच्यामध्ये काय काय येऊ शकतं अशा टेक्नॉलॉजी की ज्या माध्यमातून फोटोवोल्टाईक विंडो जी आहे ती थोडीशी अट्रॅक्टिव्ह बनवली जाईल, जसं की एखाद्या रूफ टाइल्स फॉर बिल्डिंग, बिल्डिंगच्या जशा टाइल्स असतात त्या पद्धतीचे डिझाईन्स जे आहेत ते पण याच्यामध्ये केले जाऊ शकतात. मल्टी रोल अर्बन स्ट्रक्चर्स, असे स्ट्रक्चर की जे मल्टी रोल प्ले करतील, म्हणजेच काय प्रोटेक्ट करण्याचं पण काम करतील आणि सोलरचं पण काम करतील. मग जसं की आपण बघतो एखाद्या घरावरती जे रूफ असतं त्या रूफ सारखंच काम करणारं जर त्यावरती ज्या टाइल्स असतात तसंच काम करणारं जर सोलार असेल तर त्या माध्यमातून दोन्ही गोष्टी होतील, एकतर त्याला कव्हर पण केलं जाईल आणि सोबत सोबत सोलार पण एनर्जी पण जनरेट होईल. असे वेगवेगळे रोल प्ले करणारे आपण टेक्नॉलॉजीचे त्या काढल्या पाहिजे शोधून. अँड ग्रेटर यूज ऑफ रेसिडेन्शियल अँड कमर्शियल बिल्डिंग्स टू डिप्लॉय मोर पॅनल्स, आणि जास्तीत जास्त रेसिडेन्शियल कमर्शियल ज्या बिल्डिंग्स असतील त्यांना जास्तीत जास्त पॅनल्स जे आहेत ते वापरले गेले पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे किंवा त्याला जे तर फोर्स केला पाहिजे. रॅपिड प्रोग्रेस, जास्तीचा प्रोग्रेस रिक्वायर्स अ स्ट्रॅटेजिक शिफ्ट टू एड कॉम्पिटिटिव्ह डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. मग भरपूर साऱ्या रॅपिड पद्धतीच्या जे काही प्रोग्रेस आहे किंवा चेंजेस आहे ते आपल्याला करावे लागतील. एक स्ट्रॅटेजिक पद्धतीने एक प्लॅन करून आपल्याला आपल्याकडे असणारे एड साहित्य आणि त्यांच्यामध्ये डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्यांच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील, काही शिफ्ट जे आहेत ते एड करावे लागतील. कॉम्पिटिटिव्ह त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली पाहिजे आणि ज्या माध्यमातून एक रॅपिड प्रोग्रेस जे आहे ते आपल्याकडे होऊ शकेल. ओके, मग थोडक्यात जर बघितलं तर काय, सोलार एनर्जी जी आहे ती आपण वापरली पाहिजे. चायना ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालं आणि चायनाने जसं 1990 पासून रेस केलं तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सुद्धा भारताला कशा पद्धतीने, जसं की 120 जे काही अलायन्स बनलेलं आहे, इंटरनॅशनल अलायन्स जे आहे सोलार अलायन्स, तर त्यामध्ये आपण लीड रोल प्ले करायला पाहिजे. जवळपास 120 कंट्रीज त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना नेमकं काय करायचं आहे, लो कॉस्ट मध्ये आणि मिडल कॉस्ट मध्ये जे आपल्याला कंट्रीला देता येईल अशा पद्धतीचे पॅनल्स किंवा अशा पद्धतीच्या एनर्जी जनरेशन करण्यासाठी कसं करता येईल यासाठीचे काही पर्याय जे ते भारताने शोधून दिले पाहिजे. ओके, सो इथपर्यंतचा आजचा आर्टिकल होतं. क्लिअर, सगळ्यांना लक्षात आलं?